नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण स्टँडर्ड 8 चॅप्टर नंबर 4 अल्टिट्यूड अँड मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट नंबर 4.1 आज आपण सॉल्व करणार आहोत। ठीक आहे, तर चला तर मग आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा ज्या कन्सेप्टवरती बेस आहे ती कन्सेप्ट आपण थोडीशी रिकॉल करून घेऊया, रिव्हिजन करून घेऊया। ठीक आहे, तर तुमच्यासमोर एक ट्रायंगल दिसत आहे ए बी सी। आपण याला नाव देऊया ए, हा बी आणि हा सी। ठीक आहे, आता अल्टिट्यूड म्हणजे काय? जर मी ए वर्टेक्स पासून त्याच्या अपोजिट साईडवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, सेगमेंट ड्रॉ केली, तर आपण त्याला काय बोलणार? अल्टिट्यूड बोलणार। ठीक आहे, आता ही जो परपेंडिक्युलर आपण ड्रॉ करणार तो कशाने ड्रॉ करणार? आपण विथ द हेल्प ऑफ सेट स्क्वेअरने आपण ड्रॉ करणार। सेट स्क्वेअर म्हणजे काय? तुमच्या कंपास बॉक्समध्ये हे दोन स्केल असतील। ठीक आहे, याच्या हेल्पने आपण काय करतो? अल्टिट्यूड जो आहे ड्रॉ करतो। ठीक आहे, आता काय करायचं आहे? आपला सेट स्क्वेअर घ्यायचा आहे, ए ह्या बेसवरती ठेवायचा आहे, बी सीवर त्याची एज काय झाली पाहिजे? त्याला एक्झॅक्ट मॅच झाली पाहिजे आणि एक सेगमेंट ड्रॉ करून घ्यायची। आता मी सेगमेंट हे ड्रॉ केली, आपण आपलं सेट स्क्वेअरचं काम झालेलं त्याला काढून टाकूया। आणि हा काय असणार आहे? 90 डिग्री असणार आहे, हा परपेंडिक्युलर असणार आहे। ठीक आहे, आणि हा पॉईंटला आपण नाव देऊया एज पॉईंट। ठीक आहे, कारण सेट स्क्वेअरचे जे दोन एज आहेत, जसं की ह्या दोन एज, ठीक आहे, ह्या दोन एज काय आहेत? ह्या दोन्ही एज 90 डिग्री असतात। ठीक आहे, सो देअरफॉर हा माझा एज पॉईंट आला। तर सिमिलरली आता याला काय बोलणार आपण? सेगमेंट ए एस हा जो आहे हा काय? अल्टिट्यूड आहे फ्रॉम वर्टेक्स ए ऑन द बेस बी सी। ठीक आहे, कोणत्या बेसवरती आपण ड्रॉ केलेला आहे? आपण बी सी वरती आपण ड्रॉ केलेला आहे। ठीक आहे, आता सिमिलरली आपण वर्टेक्स सी आणि वर्टेक्स बी पासून अल्टिट्यूड ड्रॉ करून घेऊया। आता ह्या दोन्ही बी पासून आणि सी पासून मी दोन्ही पासून सुद्धा इथे 90 डिग्री अल्टिट्यूड ड्रॉ केलेले आहेत विथ द हेल्प ऑफ सेट स्क्वेअर। ठीक आहे, आपण ह्याला नाव देऊया क्यू पॉईंट आणि ह्याला म्हणूया टी पॉईंट। ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो, हे तिन्ही अल्टिट्यूड ज्या पॉईंटवरती इंटरसेक्ट होतात, म्हणजे एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात, त्या पॉईंटला आपण डिनोट करतो कॅपिटल ओ नी आणि त्याला आपण काय बोलतो? येस, त्याला आपण बोलतो ऑर्थो सेंटर। येस, आपण काय बोलतो? याला ऑर्थो सेंटर असं बोलतो। ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो, हा एक ॲक्यूट अँगल टाईपचा ट्रायंगल झाला। ठीक आहे, याचा ऑर्थो सेंटर कुठे येतो? इनसाइड येतोय, इंटेरियर साईडवरती येतोय। असे सिमिलरली एकच ट्रायंगल असतो का? नाही, राईट अँगल ट्रायंगल असो, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असो, त्याचे ऑर्थो सेंटर कुठे येतात ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला एक राईट अँगल ट्रायंगल दिसत आहे। आता जर मी सी पॉईंट जो वर्टेक्स आहे सी पासून जर मी एक अल्टिट्यूड ड्रॉ केला, हा कुठे येणार? हा बी, आणि असा जो सी बी आहे हीच माझी अल्टिट्यूड बनेल। जर मी वर्टेक्स ए पासून अपोजिट बेसवरती जर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली, हा म्हणजे ए बीज माझी होणार आहे। ठीक आहे, आणि हा बी डी फ्रॉम द वर्टेक्स बी, आणि हे तिन्ही सुद्धा एका ह्या बी पॉईंटवरतीच इंटरसेक्ट होतात। त्याच्यामुळे राईट अँगल ट्रायंगलमध्ये जो ऑर्थो सेंटर पॉईंट आहे ओ, हा कुठे असतो? हा असतो राईट अँगल वर्टेक्सवरती। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, इन राईट अँगल ट्रायंगल ऑर्थो सेंटर इज ऑन पॉईंट येस राईट अँगल वर्टेक्स, राईट अँगल वर्टेक्सवरती। ठीक आहे, सिमिलरली आता ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असेल। ठीक आहे, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणजेच काय? ज्याचा एक अँगल हा 90 डिग्रीपेक्षा जास्त असतो, म्हणजे बघा हा क्यू माझा 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे। ठीक आहे, सो इन ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल याच्यामध्ये काय असं जो ह्याचा ऑर्थो सेंटर पॉईंट येतो, हा कुठे येतो? एक्सटेरियर पॉईंट, म्हणजे बाहेर येतो, ट्रायंगलच्या बाहेर येतो। ठीक आहे, आणि जर मी एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला तर ह्याचा जो ऑर्थो सेंटर पॉईंट हा कुठे येणार? हा इंटेरियर पार्टमध्ये ना, म्हणजे इनसाइड येणार। ठीक आहे, तर हे झालं अल्टिट्यूडबद्दल। आता आपण बघूया मेडियनबद्दल। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे मी अजून एक ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे। आपण ट्रायंगलला आपण नाव देऊया ए बी सी। ठीक आहे, ह्याला आपण म्हणूया ए, हा बी पॉईंट आणि हा सी पॉईंट। ठीक आहे, आता मला मेडियन ड्रॉ करायची। मेडियनचा अर्थ काय होतो? मी एखाद्या वर्टेक्सपासून अपोजिट जो साईड आहे त्याच्या मिड पॉईंटवरती जर कनेक्ट करणारी एक सेगमेंट ड्रॉ केली, म्हणजेच आता माझा वर्टेक्स ए आहे, त्याच्या अपोजिटची साईड कोण आहे? बी सी। आता मी याला उलटं सुद्धा म्हणू शकतो, म्हणजे बी सी पासून त्याच्या अपोजिटचा वर्टेक्स, ओके, बी सीचा मिड पॉईंट आणि त्याच्या अपोजिटचा वर्टेक्स यांना जोडणारी जी लाईन असते, सेगमेंट असते, त्याला आपण काय बोलतो? त्या सेगमेंटला आपण बोलतो मेडियन। ठीक आहे, जसं की आता फॉर एक्झाम्पल इथे मी एक मेडियन ड्रॉ केलेली आहे। हा बी सीचा मिड पॉईंट आहे, याला नाव देऊया आपण एम म्हणूया। ठीक आहे, तो एम हा बी सीचा मिड पॉईंट आहे, म्हणजेच काय? बी एम इज इक्वल टू काय होणार? एम सी होणार। ठीक आहे, सिमिलरली आता काय होणार? म्हणजे आता बघा, आता जर आपण सी आणि बी पासून जरी ड्रॉ केलं, ठीक आहे, याला काय बोलणार? आता आधी ए एम काय होईल माझी? ए एम ही होईल माझी मेडियन। ठीक आहे, ए एमला काय बोलणार आपण? मेडियन बोलणार। तसंच सिमिलरली मी सी आणि बी पासून जर ड्रॉ केले तर हा ह्या पॉईंटला म्हणूया एन पॉईंट आणि ह्याला म्हणूया आपण पी पॉईंट म्हणूया। ठीक आहे, सो देअरफॉर
BN इज इक्वल टू NA होऊन जाईल आणि AP इज इक्वल टू PC होऊन जाईल. ठीक आहे. आणि हे तिन्ही मेडियन ज्या पॉईंटवरती इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटला आपण काय बोलतो, त्या पॉईंटला आपण बोलतो सेंट्रॉइड. काय बोलतो आपण त्याला? सेंट्रॉइड. ओके, त्याला आपण बोलतो सेंट्रॉइड आणि हा डिनोट करतो आपण विथ कॅपिटल G ने. ठीक आहे. इन ॲल्टिट्यूडमध्ये ऑर्थोसेंटर आपण कॅपिटल O नी आणि सेंट्रॉइड आपण कॅपिटल G नी आपण डिनोट करतो. ठीक आहे. तो स्टुडंट सेंट्रॉइड जो आहे, आता जसं आपण ऑर्थोसेंटरमध्ये राईट अँगल ट्रायंगल पाहिलं तसं आपण याचा सेंट्रॉइड पार्ट बघा कुठे येतो, तर हा माझा राईट अँगल ट्रायंगल आहे, ह्याचा सुद्धा जो सेंट्रॉइड हा इंटेरियर पार्टवरतीच येतो. सिमिलरली जर ऑप्टिस अँगल ट्रायंगल असेल त्याच्यामध्ये सुद्धा हा जो सेंट्रॉइड पॉईंट आहे हा इंटेरियर मध्येच येतो आणि ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये सुद्धा ह्याचा जो सेंट्रॉइड पॉईंट आहे हा कुठे येतो? इंटेरियर साईडमध्ये आतमध्येच येतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. फक्त ऑर्थोसेंटर हा बाहेर येतो म्हणजे एक्सटेरियर पार्टवरती येतो आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये त्याचा ऑर्थोसेंटर हा B वरती असतो, म्हणजेच काय? त्याच्या राईट अँगल वर्टेक्सवरती असतो. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि अजून एक गोष्ट, हा जो G आहे हा त्या मेडियनला 2:1 या रेशिओमध्ये डिव्हाइड करतो. म्हणजेच काय असेल तर AG has to GM इज इक्वल टू 2:1. म्हणजेच AG ही ट्वाईस असेल ॲज कम्पेअर टू GM. म्हणजे GM फॉर एक्झाम्पल 4 सेंटीमीटर असेल तर AG काय असेल? 8 सेंटीमीटर असेल. ठीक आहे, ऑलरेडी आपण ह्या कन्सेप्ट आपण लेक्चरमध्ये पाहिलेले आहे. ठीक आहे, जर तुम्हाला लेक्चरची लिंक हवी असेल तुम्हाला आय बटनवरती मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की जो सेंट्रॉइड पॉईंट आहे हा त्या मेडियनला 2:1 ह्या रेशिओमध्ये डिवाइड करतो. ठीक आहे, 2:1. आता 2 पॉईंट कोणता घ्यायचा? वर्टेक्स पासून सेंट्रॉइड पर्यंत हा माझा ट्वाईस असेल ॲज कम्पेअर टू सेंट्रॉइड पासून त्या बेस पर्यंत. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. सिमिलरली आता CN वरती, ठीक आहे, CN म्हणजे बघा CG इज ट्वाईस ॲज कम्पेअर टू NG आणि BG इज ट्वाईस ॲज कम्पेअर टू GP. ठीक आहे, म्हणजे BG काय असणार आहे? ट्वाईस असणार आहे GPC. ठीक आहे, कारण हा वर्टेक्स पासून सेंट्रॉइड पर्यंत आलेला आहे, हा ट्वाईस असेल GP पेक्षा. ठीक आहे, सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला आता व्यवस्थित समजले असतील तर आता आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 आहे. आपल्याला इथे त्यांनी ट्रायंगल दिले आणि 2 काहीतरी सेगमेंट दिलेले आहेत. ठीक आहे, आपण क्वेश्चन वाचूया. इन ट्रायंगल LMN डॅश डॅश इज अन अल्टिट्यूड अँड डॅश डॅश इज अ मेडियन. ह्याच्यामध्ये आपल्याला सांगायचे की यातली कोणती मेडियन आहे आणि कोणती याच्यामध्ये अल्टिट्यूड आहे. ठीक आहे, तर आता मला सांगा याच्यामध्ये डॅश डॅश इज अ अल्टिट्यूड. अल्टिट्यूड कोण असते? तर जी परपॅन्डिक्युलर आहे ती, म्हणजे LX. ठीक आहे, तर काय लिहायचं आन्सर इथे आपल्याला? सेगमेंट LX. सेगमेंट LX इज अन अल्टिट्यूड. ठीक आहे, आणि सिमिलरली आता बघा मेडियन कोण असणार इथे? LY ही आपली मेडियन असेल, कारण हा Y जो आहे हा मिड पॉईंट आहे MN चा. ठीक आहे, सो देअरफॉर इथे येणार सेगमेंट LY इज ए मेडियन. LY काय आहे? मेडियन आहे आणि LX काय आहे? इथे अल्टिट्यूड आहे. ठीक आहे, हा प्रश्न पहिला तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड नंबर आहे ड्रॉ अँड ॲक्यूट अँगल ट्रायंगल PQR. आपल्याला ॲक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. ड्रॉ ऑल ऑफ इट्स अल्टिट्यूड. त्याचे प्रत्येक आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ करायचे आहेत. नेम द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ॲज अ O. जो कॉन्करन्स पॉईंट आहे त्याला आपल्याला नाव काय द्यायचं? O असं नाव द्यायचं आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो त्याआधी आपण एक रफ डायग्राम ड्रॉ करूया. आता ॲक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे आणि आपल्याला डायमेन्शन आपल्या मनाने घ्यायचे. ठीक आहे, तुम्ही कोणतेही डायमेन्शन घेऊ शकता. ठीक आहे, आता मी या ठिकाणी एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ करतो. आपल्याला एक रफ डायग्राम ड्रॉ करून घ्यायची आहे. ती रफ डायग्राम सुद्धा तुम्हाला स्केलनेच ड्रॉ करायची आहे. आपण याला नाव देऊया. आता त्यांनी नाव काय दिलेलं आहे? PQR. ठीक आहे, सो देअरफॉर P ह्याला म्हणूया Q आणि ह्याला म्हणूया R. ठीक आहे, आता आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ करायचे, हे लक्षात ठेवायचं. अल्टिट्यूड म्हणजे P पासून आपल्याला एक परपेंडिक्युलर R पासून परपेंडिक्युलर आणि Q पासून परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. आपण याचं डायमेन्शन ठरवूया. ठीक आहे, तर आपण असं समजूया की QR आहे माझं 8 सेंटीमीटर. ठीक आहे, 8 सेंटीमीटर आहे आणि QPला आपण घेऊया 9 सेंटीमीटर आणि PR आपण घेऊया 7 किंवा 10 सेंटीमीटर घेतलं तर काही हरकत नाही. ठीक आहे, आपण ह्याला 10 सेंटीमीटर घेऊया. ठीक आहे, तर PQ घेतला आपण 9 सेंटीमीटर, PR घेतलेला 10 सेंटीमीटर आणि QR घेतलेला आहे पण 8 सेंटीमीटर. ठीक आहे, हा माझा ॲक्यूट अँगल ट्रायंगल बनेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ करायचं म्हणजे काय? आपल्याला इथे परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे आहे. ठीक आहे, सो देअरफॉर मी रफ डायग्राममध्ये ड्रॉ करून ठेवतो. ठीक आहे, तर Q पासून ही परपेंडिक्युलर, देन सिमिलर R पासून ही परपेंडिक्युलर आणि P पासून ही परपेंडिक्युलर. ठीक आहे, आपण ह्याला नाव देऊया. ह्या पॉईंटला पण नाव देऊया. ठीक आहे, ह्या पॉईंटला आपण म्हणूया ABC. ठीक आहे, हा असेल माझा स्मॉल a, स्मॉल b आणि स्मॉल c. ठीक आहे, आपण कॅपिटल सुद्धा देऊ शकतो, त्यात काय वाद नाही. ठीक आहे, आपल्याला जो तुम्हाला अल्फाबेट्स वाटेल ते तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, A हा B
आणि हा सी पॉईंट, ठीक आहे. तर आपण आता ड्रॉ करून घेऊया, ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आता अल्टिट्यूड ड्रॉ करून घेऊया, ठीक आहे. आता सर्वात प्रथम आपल्याला क्यू आर ड्रॉ करायचा, तर मी क्यू आर इथे ड्रॉ करून घेत आहे. ओके, तर क्यू आरचे आपण डायमेन्शन किती घेतलेले, आपण 8 सेंटीमीटर घेतलेलं आहे, ठीक आहे. सो देअरफॉर मी ते ड्रॉ करून घेतो एक सेगमेंट जी माझी 8 सेंटीमीटरची असेल. ओके, सो देअरफॉर हा माझा एक पॉईंट आणि 8 सेंटीमीटरची माझी सेगमेंट ड्रॉ केलेली आहे, ठीक आहे. 8 सेंटीमीटर आपण ह्याला नाव पण देऊया, ठीक आहे. ह्याला म्हणूया क्यू पॉईंट आणि हा माझा पॉईंट आहे आर, ठीक आहे. आणि याचं डायमेन्शन किती आहे, आपल्याला डायमेन्शनसुद्धा द्यायचं आहे, ठीक आहे. डायमेन्शन द्यायला विसरायचं नाही, ठीक आहे. हे आहे 8 सेंटीमीटर, किती आहे 8 सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे पी पॉईंट, ठीक आहे. 9 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर. कसं ड्रॉ करणार, आपल्याला फर्स्ट आपल्याला 9 सेंटीमीटर घ्यायचं आहे, ठीक आहे. सो देअरफॉर आय विल टेक 9 सेंटीमीटर. तर मी ते 9 सेंटीमीटर घेत आहे. ओके, 9 सेंटीमीटर. ओके, सो देअरफॉर 9 सेंटीमीटर मी घेतलेला आहे डिस्टन्स, क्यू पॉईंटवरती ठेवला आणि काय करायचं, इथे एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा आहे, ठीक आहे. आता सिमिलरली मला 10 सेंटीमीटरचा ड्रॉ करून घ्यायचा आहे. ओके, तो 10 सेंटीमीटर थोडंसं जास्त असेल. ओके, तर 10 सेंटीमीटर आरवरती ठेवायचा आपला पॉईंट आणि पॉईंट मारून घ्यायचा आहे, ठीक आहे. आता ज्या ठिकाणी हा जो दोन्ही आर्क आहेत ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटला आपल्याला नाव द्यायचं आहे पी पॉईंट. हा काय आहे आपला पी पॉईंट आणि आपण हे पी क्यू आणि पी आर कनेक्ट करून घेऊया, ठीक आहे. सो देअरफॉर मी पी क्यू आणि क्यू आर कनेक्ट करून घेतलेला आहे, ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो मला काय करायचं आहे, अल्टिट्यूड ड्रॉ करायचं आहे, ठीक आहे. आपण त्याआधी डायमेन्शन पण देऊन टाकूया, ठीक आहे. तर हा आहे 9 सेंटीमीटर. सो देअरफॉर 9 सेंटीमीटर आणि हे किती आहे आपले 10 सेंटीमीटर आहे, ठीक आहे. सो देअरफॉर 10 सेंटीमीटर देऊया, या ठिकाणी देतो मी, ठीक आहे. ओके, 10 सेंटीमीटर. ओके, तर अल्टिट्यूड आपण कशाने ड्रॉ करणार, विथ द हेल्प ऑफ सेट स्क्वेअरने आपण ड्रॉ करणार, ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आता बघा हा सेट स्क्वेअर इथे मी ठेवलेला आहे. आता ह्याची जी एज आहे आपल्याला क्यू आरला बरोबर मॅच करायची आणि हा इथे पी वरती ठेवायचा आहे. ओके, आता मी ठेवलेले नाही, इथे आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची, ठीक आहे. आता मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे, आपण हिला कंप्लीट करूया. ओके, आणि हा इथे काय असेल, हा 90 डिग्री असेल, ठीक आहे. हा पॉईंटला आपण नाव काय दिलेलं आहे, बी पॉईंट दिलेलं आहे, ठीक आहे. ह्याला बी म्हणूया, ठीक आहे. आता सिमिलरली मला पी आर वरती फ्रॉम वर्टेक्स आर पासून मला ड्रॉ करायचे, ठीक आहे. तर आपण काय करूया, असं ठेवू शकतो किंवा तुम्ही या ठिकाणून असंही घेऊ शकता, ठीक आहे. असं ठेवलं तुम्हाला एज जरा जास्त मिळेल, ठीक आहे. सो देअरफॉर मॅच करूया ही साईड ह्या साईडला आणि एक वर लाईन आपण ड्रॉ करून घेऊया, ठीक आहे. सो देअरफॉर इथे ड्रॉ केलेली आहे आणि हे कंप्लीट करूया आणि हा माझा 90 डिग्री असेल आणि ह्या पॉईंटला आपण काय नाव द्यायचं, ए पॉईंट आपण देऊया, ठीक आहे. सो कॅपिटल ए ह्या ठिकाणी दिलेला आहे. आता सिमिलरली मला क्यू पासून पी आर वरती मला सेगमेंट ड्रॉ करायची, ती पण परपॅन्डिक्युलर, ठीक आहे. सो विथ द हेल्प ऑफ सेट स्क्वेअरनेच ड्रॉ करणार. आता ही सेट स्क्वेअर आपण असा ठेवूया, ठीक आहे. तो पी आर वरती ठेवलेला आहे. सो देअरफॉर या ठिकाणी झालेला आहे आणि ह्या पॉईंटला आपण देऊया ए बी सी पॉईंट म्हणूया, ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, या ठिकाणी ह्या पॉईंटला आपण काय बोलणार, याला आपण कॅपिटल ओ ने डिनोट करायचं आहे आणि हा झालेला आहे माझा ऑर्थो सेंटर, ठीक आहे. याला काय बोलणार आपण, ऑर्थो सेंटर असं बोलणार, ठीक आहे. तर ही आपली डायग्राम इथे कंप्लीट झालेली आहे, ठीक आहे. आपण पी क्यू आर हा ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे, ॲक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे आणि नेम द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ह्या ओ पॉईंटला आपल्याला नाव पण द्यायचं इथे ऑर्थो सेंटर म्हणून, ठीक आहे. आपण सगळे डायमेन्शन सुद्धा इथे दिलेले आहे, ठीक आहे. सो तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित समजला असेल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 3 आहे, ड्रॉ अँड ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल एस टी व्ही, ड्रॉ इट्स मीडियन्स अँड शो द सेंट्रॉइड. आपल्याला काय करायचं आहे, मीडियन ड्रॉ करायचे आणि सेंट्रॉइड पॉईंट दाखवायचा आहे कोणत्या ट्रायंगलमध्ये, एस टी व्ही. बट हा एस टी व्ही जो आहे तो ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे, ठीक आहे. तर आपण काय करूया, एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया, ठीक आहे. आता समजा हा माझा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे. ओके, आता मी ऑब्ट्यूस अँगल रफमध्ये ड्रॉ केलेला आहे, तर तुम्ही विथ द हेल्प ऑफ स्केलनीच ड्रॉ करणार आहात, ठीक आहे. सो हा 120 अँगल म्हणूया आणि अंदाजे आपण डायमेन्शन घेऊया, ठीक आहे. त्याला आपण काय द्यायचं, एस टी व्ही नाव आहे, तर टी आणि व्ही आणि हा एस. ओके, आता आपल्याला याचे मीडियन ड्रॉ करायचं विसरायचं नाही, ठीक आहे. सो देअरफॉर नाही तर तुम्ही मीडियन ऐवजी अल्टिट्यूड ड्रॉ कराल तिथे. ओके, क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा आहे. आता हा 120 आपण ह्या टी व्ही अज्युम करूया, आपण 8 सेंटीमीटर घेऊया, ठीक आहे. चला 8 सेंटीमीटर घेऊ आणि एस टी आपण घेऊया 7 सेंटीमीटर, ठीक आहे. एस टी आपण घेतलेला आहे 7 सेंटीमीटर आणि टी व्ही घेतलेला आहे 8 सेंटीमीटर. एस व्हीची आपल्याला गरज नाही कारण हा अँगल आपल्याला ऑलरेडी आहे 120, ठीक आहे. आता आपल्याला मीडियन्स ड्रॉ करायचे. सो देअरफॉर आय विल ड्रॉ मीडियन्स ओव्हर हिअर. मी मीडियन्स ड्रॉ करून घेतो, म्हणजे एस व्हीचा मिड पॉईंट, सिमिलरली एस टीचा मिड पॉईंट आणि इथे टी व्हीचा मिड पॉईंट, ठीक आहे. म्हणजे हे कनेक्ट केलं
ही सेगमेंट कनेक्ट केली आणि इथे एस पासून आपण इथे कनेक्ट केलं, ठीक आहे. आणि हे तिन्ही सुद्धा ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटला आपल्याला नाव द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, सेंट्रॉइड. ओके. आणि सेंट्रॉइड कशाने आपण डिनोट करतो, कॅपिटल जीने आपण डिनोट करतो, ठीक आहे. तर चला तर मग आपण आता ही डायग्राम कन्स्ट्रक्ट करून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण इथे बेस ड्रॉ करून घेऊया टी आणि व्ही, ठीक आहे. सो देअरफॉर आय विल टेक अ पॉईंट टी. आता इथे मी टी पॉईंट घेतलेला आहे, माझा टी पॉईंट आहे. तर टी पासून मला 8 सेंटीमीटरची एक सेगमेंट ड्रॉ करायची आहे. सो आय विल ड्रॉ 8 सेंटीमीटरची सेगमेंट. ओके. आता मी 8 सेंटीमीटरची एक सेगमेंट ड्रॉ केलेली आहे. ह्या पॉईंटला आपण नाव द्या व्ही आणि याचं डायमेन्शन आहे 8 सेंटीमीटर, ठीक आहे. सो 8 सेंटीमीटर या ठिकाणी येईल, ठीक आहे. आता आपल्याला एस टी ड्रॉ करायचं आहे, एस टी, ठीक आहे. तर 120 अँगल आहे, तर मी ते टी वरती माझा प्रोट्रॅक्टर ठेवत आहे आणि इथून 120. आता 120 कोणता घेणार, इकडचा घेणार का इकडचा, कारण 120 ऑप्टिस अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे आपल्याला हा इथून स्टार्ट करून इकडे यावं लागेल, ठीक आहे. सो देअरफॉर हा माझा पॉईंट असेल 120चा, ठीक आहे. तर आपण इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊ, एक रे ड्रॉ करून घेऊया, ठीक आहे. सो देअरफॉर हा माझा रे आहे आणि याला तुम्ही नाव सुद्धा देऊ शकता. आता एस पॉईंट आहे, मग आपण इथे वेगळं नाव देऊया, इथे पी नाव देऊया, ठीक आहे. तो पी टी माझा काय होईल, रे होऊन जाईल, ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, 7 सेंटीमीटर आपल्या राउंडरमध्ये घ्यायचं आहे, 7 सेंटीमीटर. सो देअरफॉर आय विल टेक अ 7 सेंटीमीटर आणि टी वरती ठेवून आपल्याला काय करायचं आहे, एक आर्क ड्रॉ करायचा आहे, ठीक आहे. आता हा जो आर्क आहे, हा पॉईंट आहे आपला काय असेल, हा माझा एस पॉईंट असेल, ठीक आहे. सो देअरफॉर एस पॉईंट आलेला आहे आणि एस व्ही आपण कनेक्ट करून घेऊया, ठीक आहे. सो देअरफॉर एस व्ही मी कनेक्ट करून घेतलेला आहे. आता आपण ह्याचे डायमेन्शन पण देऊया, हा आहे 120 डिग्री, ठीक आहे. सो देअरफॉर ही किती डिस्टन्स आहे, 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर सुद्धा आपण देऊन टाकूया. ओके. 7 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर आणि 120 डिग्रीचा अँगल आहे, ठीक आहे. आता आपल्याला मेडियन्स ड्रॉ करायचे आहेत. मेडियनसाठी आपल्याला टी व्हीचा मिड पॉईंट, एस टीचा मिड पॉईंट किंवा एस व्हीचा मिड पॉईंट पाहिजे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही लेक्चरमध्ये पाहिजे असं, आपण जर कोणत्याही 2 साईडचे जरी मिड पॉईंट आपण फाइंड आउट केलं, त्यांना कनेक्ट केलं, तर तिसरा जो आहे तो ऑटोमॅटिकली त्या पॉईंटमधूनच इंटरसेक्ट होतो, ठीक आहे. पण तुम्हाला तिन्हीचे सुद्धा ड्रॉ करायचे आहेत, ठीक आहे. आता काय करायचं आहे, कसं आपण ड्रॉ करणार, येस आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा ड्रॉ करतात माहिती आहे. सो व्ही वरती ठेवायचं आपला राउंडर, वरती एक आर्क, खाली एक आर्क, ठीक आहे. तेवढ्याच डिस्टन्सने, ठीक आहे. वरती एक आर्क, खाली एक डार्क, नंतर टी वरती ठेवायचं आहे, इकडे येणार आणि इथे एक येणार, ठीक आहे. सो देअरफॉर हे दोन्ही पॉईंट आपल्याला काय करायचे, कनेक्ट करून घ्यायचे आहे, ठीक आहे. आता मी हे दोन्ही सुद्धा एक लाईन इथे ड्रॉ करून घेतो. ओके. सो देअरफॉर हा पॉईंट आणि हा पॉईंट, ठीक आहे. सो देअरफॉर आता मी दोन्ही पॉईंट सुद्धा कनेक्ट करून घेतलेले आहेत आणि हा माझा पॉईंट काय असेल, हा माझा मिड पॉईंट असेल टी व्हीचा, ठीक आहे. सो देअरफॉर या मिड पॉईंटला आपण नाव काय दिलेलं आहे, पण याला नाव देऊया ए पॉईंट म्हणूया, ठीक आहे. सोला याला म्हटलं मी ए पॉईंट, ठीक आहे. हा झालेला आहे माझं परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि ते 90 डिग्री पण दाखवूया आणि हा टी व्हीचा मिड पॉईंट आहे, ठीक आहे. आता आफ्टर दॅट आपल्याला एस टीचा पण ड्रॉ करायचा आहे, ठीक आहे. आपण याला लाईन दाखवूया. ओके. याला मी लाईन दाखवलेला आहे. आता आपण काय करूया, टी आणि एस पासून, ठीक आहे. तर काय करायचं आहे, टी पासून ट्रीवरती आपला राउंडर ठेवायचा आहे, एक आर्क ड्रॉ करायचा आहे, एक सिमिलर इकडे एक ड्रॉ करायचा आहे आणि एस पासून इथे एक आणि इकडे येईल असा. ओके. सो देअरफॉर हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला कनेक्ट करून घ्यायचा आहे. सो आय विल ड्रॉ वन लाईन. आता मी या ठिकाणी एक लाईन ड्रॉ केलेली आहे आणि येस, आणि हा माझा झालेला आहे एक पॉईंट. ह्याला आपण नाव देऊया, हा सुद्धा परपेंडिक्युलर असेल आणि ह्याला ए म्हटलं, याला म्हणूया बी पॉईंट, ठीक आहे. ह्याला मी म्हटलेलं आहे बी पॉईंट. आता आपल्याला एस व्हीचा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे, ठीक आहे. आता काय करायचं आहे, राउंडर ठेवायचा व्ही वरती. ओके. सो देअरफॉर तेवढंच डिस्टन्स आपण घेऊया वरती आणि खाली, ठीक आहे. इकडे आर्क मारलेला आहे, इकडे एक आर्क मारलेला आहे. सिमिलरली एस वरती ठेवायचं आहे आणि वरती एक आर्क आणि खाली एक आर्क, ठीक आहे. सो देअरफॉर आता मला हे दोन्ही लाईन आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे आहेत. आता मी हे दोन्ही सुद्धा कनेक्ट करून घेत आहे. ओके. सो दोन्ही सुद्धा कनेक्ट करून घेतलेले आहेत आणि हा माझा 90 डिग्री होईल आणि हा पॉईंटला आपण म्हणूया ए बी सी पॉईंट म्हणूया, ठीक आहे. आता मला एस व्हीचा, एस टीचा आणि टी व्हीचे हे तिन्हीचे सुद्धा मला मिड पॉईंट मिळालेले आहेत, ठीक आहे. सो देअरफॉर आपण कनेक्ट करून घेऊया, ठीक आहे. सो फर्स्ट आय विल कनेक्ट टी सी कनेक्ट करून घेत आहे मी. ओके. टी सी मी कनेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर मी आता एस ए कनेक्ट करणार आहे, ठीक आहे. सो देअरफॉर एस ए कनेक्ट केलेला आहे आणि आता मी व्ही बी कनेक्ट करणार आहे, ठीक आहे. तर व्ही बी पण तुम्ही बघा त्याच पॉईंटमधून जाणार आहे. ओके. सो देअरफॉर हा सुद्धा मी कनेक्ट केलेला आहे आणि हा जो पॉईंट बनतो त्या पॉईंटला आपल्याला नाव द्यायचं जी, कॅपिटल जी, ठीक आहे.
हा पॉईंट आहे जी. ह्याला काय बोलणार आपण, ह्याला बोलणार सेंट्रॉइड. ओके, हा आहे माझा सेंट्रल पॉईंट. ठीक आहे, सो देअरफॉर कॅपिटल जीने आपल्याला शो करायचं आणि आपण मीडियन सुद्धा ड्रॉ केलेला आहे. तर आपण मीडियन दाखवण्यासाठी काय करणार, आपण हे इक्वल दाखवूया. ठीक आहे, तो BSC आणि CV इक्वल आहे, TA आणि AV इक्वल आहेत आणि SB आणि BT इक्वल आहे. ठीक आहे, तर ही आपली डायग्राम बनेल. आपण जी पॉईंट दाखवलेला आहे त्याचं नाव सुद्धा सेंट्रॉइड दिलेलं आहे. ठीक आहे, तर हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आपण ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं, हे तिन्ही सुद्धा जे परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केलेले आहेत ते या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहेत. आपण जर तुम्हाला आठवत असेल तर ह्या पॉईंटला आपण काय बोलतो, हा आहे माझा सर्कम सेंटर. जर मी या ठिकाणी माझा राऊंडर ठेवला आणि S एवढं डिस्टन्स घेतलं, ठीक आहे, एवढं डिस्टन्स घेतलं, तर हा जो सर्कल आहे, हा दोन्ही ह्या जो T आणि V आहे, या T आणि V पासून सुद्धा पास होईल. तर ह्याला आपण काय बोलतो, सर्कम सेंटर असं बोलतो. ठीक आहे, तर आपल्याला सर्कम सेंटर नाही ड्रॉ करायचं, आपल्याला ओनली मेडियन्स ड्रॉ करायचं आणि त्याला सेंट्रॉइडचं नाव द्यायचं आहे. ठीक आहे, सो देअरफॉर आपला हा क्वेश्चन झालेला आहे. तर आपण आता पुढचा प्रश्न बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th वन, ड्रॉ अँड ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल LMN. आता आपल्याला ऑब्ट्यूस अँगल तसं ड्रॉ करायचं आहे आणि ड्रॉ इट्स अल्टिट्यूड अँड डिनोट द ऑर्थो सेंटर बाय O. आता आपल्याला काय करायचं आहे, अल्टिट्यूड ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, तर आपण काय करूया, सिमिलर जो आपण मागचा जो क्वेश्चन घेतला तेवढेच डायमेन्शन आता घेऊया. ठीक आहे, सो देअरफॉर आता मी पुन्हा एकदा इथे ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. ओके, सो देअरफॉर हा माझा ट्रायंगल आहे, त्याला आपण नाव देऊया LMN, कारण त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे, जे दिलेलं आहे तेच घ्यायचं आहे. ठीक आहे, सो LMN. MN आपण अज्युम करूया 8 सेंटीमीटर, LM आपण अज्युम करूया 7 सेंटीमीटर आणि हा 120 डिग्रीचा अँगल. ठीक आहे, आता आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ करायचं आहे. तर वर्टेक्स L पासून जर मी अल्टिट्यूड ड्रॉ केला, हा कुठे येईल, असा येईल, म्हणजे आपल्याला MN एक्सटेंड करावी लागेल. ठीक आहे, आता हा पॉईंट इथे येईल. सिमिलरली आपल्याला LM सुद्धा एक्सटेंड करावं लागेल, म्हणजे N पासून माझा हा वर्टेक्स इथे येईल. ठीक आहे, हा 90 डिग्री, हा आलेला आहे 90 डिग्री आणि M पासून म्हणजे हा, ठीक आहे, या ठिकाणी समथिंग येईल. ठीक आहे, म्हणजे हा माझा ऑर्थो सेंटर पॉईंट मिळेल मला. ठीक आहे, तर आपण याला कन्सिडर करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण इथे बेस ड्रॉ करून घेऊया. बेस आहे आपला MN. ठीक आहे, सो देअरफॉर आय विल ड्रॉ. आता विद्यार्थी मित्रांनो, आपला ऑर्थो सेंटर कुठे येणार, या ठिकाणी समथिंग येणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी येणार आहे, म्हणून आपण थोडीशी डायग्राम थोडी इकडेच काढूया. ठीक आहे, सो देअरफॉर 8 सेंटीमीटर दिलेला आहे, आपण घेतलेला आहे. सो देअरफॉर हा माझा पॉईंट असेल O0 आणि हा 8 सेंटीमीटरचा पॉईंटचं नाव आहे MN. ठीक आहे, सो M आणि हा N. ठीक आहे, किती डायमेन्शन घेतलेलं आहे, 8 सेंटीमीटर. ठीक आहे, सवय ठेवायची की लगेच डायमेन्शन देऊन टाकायचे, कारण नंतर आपण विसरू पण शकतो. ठीक आहे, काही गडबडीत. आता आपल्याला काय करायचं, 120चा एक अँगल ड्रॉ करायचा आहे. सो देअरफॉर 120चा अँगल प्रोटेक्टर ठेवायचा आहे. कुठून स्टार्ट करणार, इकडनं स्टार्ट करणार का, नाही, जर आपण इकडनं स्टार्ट केलं म्हणजे 120 या ठिकाणी येईल आणि हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल बनेल. तर ऑब्ट्यूस अँगल ड्रॉ करायचा आहे, म्हणून 0 पासून इकडनं स्टार्ट करणार आणि 120 येत आहे माझं इथे. ठीक आहे, सो देअरफॉर आपण इथून एक लाईन ड्रॉ करूया. सो M पासून मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे, रे ड्रॉ करणार आहे. ओके, याला आपण रेला नाव देऊया. आता मी M पासून इथे एक रे ड्रॉ केलेली आहे, आपण या रेला नाव देऊया S म्हणूया. ठीक आहे, सो हा माझा SM ही माझी रे आहे. ओके, आणि हा अँगल कितीचा आहे, हा 120चा अँगल आहे. ओके, आता काय करायचं आहे, आणि 7 सेंटीमीटर ठेवलेला आहे आणि 7 सेंटीमीटर M वरती पॉईंट ठेवून एक आर्क ड्रॉ करायचा आहे ऑन रे SM वरती. ठीक आहे, सो देअरफॉर आता मला हा जो पॉईंट मिळालेला आहे, हा माझा पॉईंट असेल L. ठीक आहे, आणि LN आपण कनेक्ट करून घेऊया. सो आय विल कनेक्ट LN. मी आता LNला कनेक्ट करून घेतलेलं आहे. ओके, सो देअरफॉर हे किती आहे आपलं, 7 सेंटीमीटर. ओके, 7 सेंटीमीटर. ओके, डायमेन्शन द्यायला विसरायचं नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, अल्टिट्यूड ड्रॉ करायचं आहे. अल्टिट्यूड आपण कशाने ड्रॉ करणार, विथ द हेल्प ऑफ सेट स्क्वेअरने आपण ड्रॉ करणार आहे. ठीक आहे, आता सर्वात आपल्याला काय करावं लागेल, आता जर मी L पासून अल्टिट्यूड ड्रॉ केलं, मला MN एक्सटेंड करावी लागेल. सो देअरफॉर फर्स्ट आय विल एक्सटेंड द MN. मी आता MNला एक्सटेंड करत आहे. सो MNला आपण एक्सटेंड करून घेऊया. ठीक आहे, सो देअरफॉर मी आता MNला एक्सटेंड केलेला आहे आणि हे आपल्याला डॉटेडनीच ड्रॉ करायचं आहे. जर तुम्ही डॉटेडनी केला तुम्हाला इझी पडेल. ओके, कारण आपण एक्सटेंड करतोय म्हणून मी डॉटेडनी ड्रॉ केलेला आहे. सिमिलरली मला LM सुद्धा एक्सटेंड करावी लागेल, तर आपण LM सुद्धा एक्सटेंड करून घेऊया. ओके, मी याला सुद्धा एक्सटेंड केलेलं आहे. ओके, आता मला LN एक्सटेंड करावं लागेल का, नाही, कारण हा इकडनंच येणार आहे. ओके, सो देअरफॉर आता आपल्याला काय करायचं, सेट स्क्वेअर घ्यायचा आहे हातामध्ये आणि फास्ट अल्टिट्यूड ड्रॉ करून घ्यायचे. चला फटाफट आपण ड्रॉ करून घेऊया. आता बेस इथे ही जी एज आहे ती मॅनेजला इक्वल करून घेऊया आणि L पॉईंटवरती ठेवून लाईन ड्रॉ करून घेऊया. सो देअरफॉर मी कलर दुसरा वापरतो. ठीक आहे, सो देअरफॉर
माझी लाईन आलेली आहे इथे. ओके, आता सिमिलरली आता थोडंसं आपल्याला एक्सटेंड करून घ्यावे लागेल, कारण आपला हा जो ऑर्थो सेंटर पॉईंट हा एक्सटेरियरवरती येणार. ठीक आहे, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे, सो देअरफॉर हा रे आलेला आहे. ठीक आहे, आता मला काय करायचं आहे, एन पासून LM बेसवरती अल्टिट्यूड ड्रॉ करायचं. तर मी कसं करणार, आता कशी घेऊया, असं घेतलं तर थोडंसं डिफिकल्ट पडेल. आपण काय करूया, असं घेऊया. ओके, सो देअरफॉर मी आता ह्या ठेवलेलं आहे. एज आपल्याला मॅच करून घ्यायची आहे, ह्या एजला बरोबर मॅच करून घ्या आणि एनवरती ठेवून ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, सो देअरफॉर आय विल ड्रॉ ओव्हर हिअर आणि ह्याला एक्सटेंड करावी लागेल. सो देअरफॉर आय विल एक्सटेंड इट, ला एक्सटेंड करून घेतलेलं आहे. ओके, आणि ह्याला 90 डिग्री दाखवूया, इथे सुद्धा 90 डिग्री दाखवूया. ह्याला आपण नावसुद्धा देऊ शकतो. ठीक आहे, आपण ह्याला नाव देऊया, इथे ए म्हणूया आणि ह्याला बी म्हणूया. ठीक आहे, सो हा 90 डिग्री आहे. ओके, आता मला एम पासून LN वरती अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे. सो देअरफॉर कसा ड्रॉ करणार, तर LN वरती आपण ठेवूया आणि एम पॉईंटवरती असं घेऊया. ओके, सो देअरफॉर बरोबर आहे का बघायचं आहे आणि इथून एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि ह्याला आपण काय करूया, एक्सटेंड करून घेऊया. ठीक आहे, सो देअरफॉर हा बरोबर ह्या पॉईंटमधूनच जाणार आहे. ठीक आहे, सो देअरफॉर हा गेलेला आहे आणि हा माझा पॉईंट आहे O. ठीक आहे, कारण हा माझा ऑर्थो सेंटर आहे. सो देअरफॉर O म्हणूया आणि ह्याला नाव देऊया ऑर्थो सेंटर. ठीक आहे, ओके, ऑर्थो सेंटर माझा O पॉईंट मला मिळालेला आहे. तर मी इथे अल्टिट्यूड ड्रॉ केलेली आहे, ही अल्टिट्यूड ड्रॉ केली, ही अल्टिट्यूड ड्रॉ केली. तिथे 90 डिग्री दाखवायला विसरायचं नाही. AB ह्याला म्हणूया C पॉईंट. ठीक आहे, सो देअरफॉर मी काय केलं, फर्स्ट काय केलं, LMला एक्सटेंड केलं, नंतर MNला एक्सटेंड केलं आणि L व्हर्टेक्सपासून मी एक 90 डिग्री ड्रॉ केली. L पासून मी ड्रॉ केली ऑन द साईड MN. ओके, जी MN आहे त्याच्यावरती, कारण मी MNला एक्सटेंड केलं. पुढे काही हरकत नाही, मी एक्सटेंड केलं म्हणून इथे लाईन दाखवली आहे. ठीक आहे, आपण ह्या रेला नाव सुद्धा देऊ शकता, काय वाद नाही. ठीक आहे, ह्या रेला सुद्धा तुम्ही नाव देऊ शकता, ह्या रेला सुद्धा इथे नाव देऊ शकता आणि ह्या रेला सुद्धा तुम्ही नाव देऊ शकता. ठीक आहे, काही ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. आता मी केलं, MNला एक्सटेंड केलं, इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली, त्याच्यानंतर N पासून इथे परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे. हा मला B पॉईंट मिळाला, A पॉईंट मिळाला, आपण ह्यांना एक्सटेंड केलं. नंतर C पॉईंटवरतून आपण त्याला पण काय केलं, एक्सटेंड केलं आणि हे तिन्ही सुद्धा या एका पॉईंटवरती इंटरसेक्ट होतात. त्या पॉईंटला आपण बोलतो ऑर्थो सेंटर. ठीक आहे, तो हा प्रश्न सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल. आता आपल्याला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे, XYZ. ड्रॉ इट्स मेडियन अँड शो देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स बाय G. आता त्याचे आपल्याला मेडियन्स ड्रॉ करायचे. ठीक आहे, सो देअरफॉर फर्स्ट आपण एक रफ डायग्राम ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे, तर नाव पण त्यांनी XYZ दिलेलं आहे. सो राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, एक अँगल त्याचा 90 डिग्री असणार आहे. ठीक आहे, सो देअरफॉर हा 90 डिग्री आलेला आहे, X, Y आणि Z. आता डायमेन्शन घेऊया आपण, आता याला म्हणूया 7 सेंटीमीटर, याला पण म्हणूया, आता आपण याला घेऊया 8 सेंटीमीटर घेऊ. ठीक आहे, 8 आणि 7, जे तुम्हाला वाटेल तुम्ही 9 घ्या, 10 घ्या, काही हरकत नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, सो देअरफॉर आपल्याला मेडियन्स ड्रॉ करायचे, म्हणजे आपल्याला याचे मिड पॉईंट फाइंड आउट करावे लागतील. सो ह्याचा मिड पॉईंट समथिंग इथे येत असेल, याचा इथे आणि याचा ठिकाणी इथे. तर आपल्याला कनेक्ट करून घेऊया आणि ह्या पॉईंटला आपल्याला नाव काय द्यायचं आहे, येस, हा आहे माझा सेंट्रॉइड पॉईंट. ठीक आहे, सो सेंट्रॉइड. ओके, सेंट्रॉइड आपल्याला नाव दिलेलं आहे. ठीक आहे, आता आपण ह्याला कन्स्ट्रक्ट करून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं, बेस ड्रॉ करून घ्यायचा. तर मी आता या ठिकाणी बेस ड्रॉ करून घेत आहे. हा पॉईंट आपण माझा आहे Y पॉईंट. ठीक आहे, सो Y पॉईंटपासून आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची, किती सेंटीमीटरची, 7 सेंटीमीटरची. ठीक आहे, सो देअरफॉर 7 सेंटीमीटर आलेला आहे. ठीक आहे, आणि हा आहे माझा Z पॉईंट. ठीक आहे, तो YZ मला मिळालेला आहे. आता मला 90 डिग्री ड्रॉ करायचे, तर विथ द हेल्प ऑफ प्रोटॅक्टर आपण ड्रॉ करणार आहोत. तर इथे ठेवूया आपला प्रोटॅक्टर, 90 डिग्रीचा अँगल मार्क करूया. ठीक आहे, सो देअरफॉर इथे मार्क केलेला आहे. आता ह्याला मी लाईननी ड्रॉ करणार आहे. सो देअरफॉर आय विल ड्रॉ इट, ह्याला ड्रॉ केलेला आहे आणि हा माझा रे आहे. ठीक आहे, ह्या रेला आपण तुम्ही नाव पण देऊ शकता, ह्याला S म्हणूया. ठीक आहे, तो SY माझा रे आहे. ठीक आहे, सो आता आपल्याला काय करायचं, आपल्या राऊंडरमध्ये 8 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. तर मी 8 सेंटीमीटर डिस्टन्स घेत आहे माझ्या राऊंडरमध्ये आणि Y वरती ठेवून मार्क करायचा आहे. सो देअरफॉर आय विल गेट पॉईंट, कोणता मला मिळेल इथे, येस, मला X पॉईंट मिळेल. सो देअरफॉर हा माझा X पॉईंट आहे आणि XZ आपण कनेक्ट करून घेऊया. आता मी XZ कनेक्ट केलेला आहे. ओके, XZ कनेक्ट केले. आता मला काय करायचं आहे, मेडियन्स ड्रॉ करायचे, अल्टिट्यूड नाही, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तो मेडियनसाठी आपल्याला काय करावं लागेल, इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ करावे लागतील. सो देअरफॉर फास्ट आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून घेऊया. आता मी Z पासून इथे ठेवलेला आहे माझा राऊंडर, वरती एक आर्क, खाली एक आर्क. ठीक आहे, सो देअरफॉर सिमिलरली Y वरती ठेवायचं आहे, वरती एक आर्क आणि खाली एक आर्क. ठीक आहे, सो देअरफॉर हा जो पॉईंट येणार आहे त्याला पण
आता आधी आपण ही लाईन ड्रॉ करून घेऊया, ठीक आहे. सो देअरफॉर आता मी इथे ड्रॉ करून घेत आहे. ही लाईन मी ड्रॉ करून घेतलेली आहे. लाईन दाखवूया. तुम्ही ह्या लाईनला नाव सुद्धा देऊ शकता, ठीक आहे. आणि हा माझा 90 डिग्री असणार आहे. ह्या पॉईंटला आपण म्हणूया ए पॉईंट, ठीक आहे. सो ए म्हटलेला आहे, माझा मिड पॉईंट आहे वाय झेडचा. आणि आपण लगेच कनेक्ट करून घेऊया, ठीक आहे. सो एक्स ए आपण कनेक्ट केलेला आहे मीडियन. सो कनेक्ट करून घेऊया. हा मीडियन आहे म्हणजेच काय, वाय ए आणि ए झेड काय असणार आहे, इक्वल असणार आहे, ठीक आहे. आता सिमिलरली मला बाकीच्या पण फास्ट ड्रॉ करून घ्यावे लागतील, परपेंडिक्युलर बायसेक्टर्स, ठीक आहे. सो देअरफॉर इथे आर्क, इकडे आर्क एक्सपासून ठेवायचं आहे, इकडे आर्क आणि इकडे आर्क, ठीक आहे. सो देअरफॉर याला पण आपल्याला कनेक्ट करून घ्यावा लागेल. सो देअरफॉर मी कनेक्ट करून घेत आहे फास्ट. आता मी कनेक्ट केलेलं आहे, कनेक्ट केलं फास्ट केलं, ठीक आहे. सो देअरफॉर हा आहे माझा 90 डिग्री, इथे 90 डिग्री आलेला आहे. आणि हा माझा पॉईंट काय असेल, आता हा पॉईंट इथे दोन्हीचं एकत्र झालं, काय हरकत नाही, ठीक आहे. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, कारण काय माहिती आहे, जे परपेंडिक्युलर बायसेक्ट ह्या पॉईंटवरतीच येणार आहे, ठीक आहे. जो हायपोटेन्यूस आहे त्याच्या मिड पॉईंटवरतीच येतो, ठीक आहे. सो देअरफॉर आपल्याला माहिती आहे ऑलरेडी, म्हणजेच काय, हा सर्कम सेंटर, जेव्हा आपण सर्कम सेंटर ड्रॉ करतो, ठीक आहे. सो आता ह्याला नाव, ह्या पॉईंटला नाव देऊया आपण बी पॉईंट, ठीक आहे. सो देअरफॉर हा माझा बी पॉईंट आहे, म्हणजे हे इक्वल आहे ह्याच्याशी, ठीक आहे. आणि आपण काय करूया, वाय बी कनेक्ट करून घेऊया. सो देअरफॉर वाय बी कनेक्ट केलेलं आहे मी, ओके. वाय बी कनेक्ट केलेलं आहे. आणि आता मला काय करावं लागेल, एक्स वायचं आता मला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. तो एक्स वाय, तर वायवरती ठेवा, इकडे एक आर्क, इकडे एक आर्क, एक्सवरती ठेवा, इकडे एक आर्क आणि इकडे एक आर्क, ठीक आहे. सो देअरफॉर ह्याला आपण कनेक्ट करून घेऊया. आता मी ह्याला कनेक्ट करून घेत आहे, ओके. आणि ह्याला कनेक्ट केलेलं आहे. सो देअरफॉर हा माझा पॉईंट असेल ए बी सी म्हणूया, ठीक आहे. हा माझा 90 डिग्री असेल. आणि आपण झेड सीला कनेक्ट करून घेऊया. तर झेड सी मी कनेक्ट केलेला आहे, ओके. आणि हा जो पॉईंट आहे ह्याला काय बोलणार, येस, हा माझा आहे सेंट्रॉइड पॉईंट. ह्याला आपण जीने नाव देऊया, तो जी आहे आलेला. आणि हा माझा आहे सेंट्रॉइड, आपण नाव पण देऊन टाकूया लगेच, ठीक आहे. सो देअरफॉर ह्याला बोलूया सेंट्रॉइड, ठीक आहे. सेंट्रॉइड, ओके. सेंट्रॉइड आलेला आहे, ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही पाहिलं असेल, हे जे माझे परपेंडिक्युलर बायसेक्टर ह्या बी पॉईंटवरती इंटरसेक्ट होत आहेत, म्हणजेच काय, हा माझा काय आहे, जर मी ते बी पॉईंटवरती घेतलं आणि एक्स एवढं डिस्टन्स घेतलं, इथे मी सर्कल ड्रॉ केला, तर माझा सर्कम सर्कल इथे ड्रॉ होईल, ठीक आहे. जर आपण सर्कम सर्कल आपल्याला ड्रॉ करायचं, आपण इथे ड्रॉ करू शकतो. आपल्याला सर्कम सर्कल सांगितलं आहे का, नाही, ठीक आहे. आपल्याला काय सांगितलं, ओनली मेडियन्स ड्रॉ करायचं, आपण मेडियन्स ड्रॉ केलेला आहे. आणि पॉईंटसुद्धा आपण दाखवलेला आहे, जो कॉन्करन्स पॉईंट आहे त्याला आपण जी बोलतो. आणि सेंट्रॉइड सुद्धा मी दाखवलेला आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे 6th वन, ठीक आहे. ड्रॉ अन आयसोस्केलस ट्रायंगल, ड्रॉ ऑल ऑफ इट्स मीडियन्स अँड अल्टिट्यूड्स, राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स, ठीक आहे. आता इथे बघा, आपल्याला आयसोस्केलस ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. आता त्याचे मीडियन्स पण ड्रॉ करायचे आणि अल्टिट्यूड पण आपल्याला ड्रॉ करायचे, ठीक आहे. सो देअरफॉर आयसोस्केलस ट्रायंगल कशाला बोलणार, ज्याच्या दोन साईड काय असतात, इक्वल असतात, ठीक आहे. आता मी काय करतो, इथे एक बेस घेतो, हा माझा बेस आहे. आपण नाव देऊ याला, नाव काय, आपण नाव कोणतंही देऊ शकतो, कारण त्यांनी आपल्याला नाव दिलेलं नाही आहे. तर मला बी सी म्हणतो, ठीक आहे, चालेल. आणि ह्याला आपण डिस्टन्स देऊया 6 सेंटीमीटरचं. आणि आयसोस्केलस ट्रायंगल मी ड्रॉ केलेला आहे, ठीक आहे. आणि याला म्हणूया ए पॉईंट. आणि हे डिस्टन्स घेऊया आपण इथे 8 सेंटीमीटर घेऊ, ठीक आहे, किंवा 9 सेंटीमीटर घेऊया. चला आता आपण 9 सेंटीमीटर घेऊ, ओके. हे 9 सेंटीमीटर आणि हे सुद्धा काय असेल, 9 सेंटीमीटर असणार आहे, ठीक आहे. सो देअरफॉर याचे आपल्याला काय करायचं आहे, फदी ॲल्टिट्यूड ड्रॉ करून घ्यायचे. तर आम्ही ते ॲल्टिट्यूड ड्रॉ करून घेतो फास्ट, ठीक आहे. चला, ॲल्टिट्यूड इथे आलेला आहे, याचा ॲल्टिट्यूड या ठिकाणी येईल आणि याचा समथिंग ॲल्टिट्यूड असेल, ठीक आहे. आपण ॲल्टिट्यूड ड्रॉ करून घेऊ, डायरेक्ट कन्स्ट्रक्शन्स करून घेऊया, ठीक आहे. माझी रफ डायग्राम झालेली, मला फक्त डायमेन्शन दिलेली आहे, ठीक आहे. आता रफ डायग्रामवर आपण आता आयसोस्केलस ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करून घेऊया, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी मला बेस ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर मी त्या ठिकाणी बेस ड्रॉ करत आहे 6 सेंटीमीटरचा, ठीक आहे. सो देअरफॉर या ठिकाणी आहे 6 सेंटीमीटरचा. ही एज बरोबर आहे का चेक करा, ठीक आहे. बरोबर आपल्याला ड्रॉ करायचं आहे. सो देअरफॉर मी ते ड्रॉ करत आहे 6 सेंटीमीटरची एक लाईन. सो मी थोडंसं मध्ये घेतो याला, ठीक आहे. आणि हा आहे माझा 6 सेंटीमीटरचा सेगमेंट, ओके. 6 सेंटीमीटरचा सेगमेंट मला इथे मिळालेला आहे.
याचं नाव द्यायचं आहे BC आणि डिस्टन्ससुद्धा द्यायचं आहे लगेच 6 सेंटीमीटर. ओके, 6 सेंटीमीटर आपण लगेच याला डिस्टन्स देऊन टाकूया. आता 9 सेंटीमीटरचे आपल्याला 2 सेगमेंट ड्रॉ करायचे आहेत. तर 9 सेंटीमीटर आपल्या राऊंडरमध्ये घेऊया. चला 9 सेंटीमीटर घेतलेलं आहे का? घेतलं आहे. ठीक आहे, तर B वरती ठेवूया आपल्या राऊंडर, वरती एक आर्क आणि C वासून एक आर्क आणि आम्हाला पॉईंट मिळालेला आहे. याचं नाव आहे A पॉईंट. ठीक आहे, सो A पॉईंट मला मिळालेला आहे. तो AB आणि AC फास्ट कनेक्ट करून घेऊया. ओके, तर मी AB आणि AC कनेक्ट करून घेतलेला आहे. तर आपल्याला फर्स्ट आधी काय करायचं आहे, मेडियन्स ड्रॉ करू किंवा ॲल्टिट्यूड, तुम्हाला आधी फर्स्ट ड्रॉ करायचं तुम्ही करू शकता. ठीक आहे, आपण काय करूया, आधी ॲल्टिट्यूड ड्रॉ करून घ्या फास्ट. ठीक आहे, तर काय करायचं, सेट स्क्वेअर घ्यायचा आहे फास्ट लवकर. चला ॲल्टिट्यूड ड्रॉ करायचं आहे. सो देअरफॉर BC वरती ठेवूया आणि A पॉईंटवरती आपण ॲल्टिट्यूड ड्रॉ करायचं आहे. सो बरोबर मॅच करायचं आहे बरं का. ठीक आहे, ओके, आता इथे मॅच झालेला आहे. आणि आता इथून मी ड्रॉ करून घेत आहे आणि हे 90 डिग्री असणार आहे. ठीक आहे, ह्या पॉईंटला आपण म्हणूया ABC झालेला आहे, तर याला म्हणूया S पॉईंट. ठीक आहे, SQT नाव देऊया आपण याला. ठीक आहे, आता AC वरनं ड्रॉ करूया. ठीक आहे, AC बेसवरती. सो देअरफॉर B वर्टेक्सपासून AC वरती आणि हा हे केलेला मी ड्रॉ. ओके, सो देअरफॉर हा 90 डिग्री येणार आहे आणि याला म्हणूया Q पॉईंट, SQT. आता आपण काय करूया, AB वरनं ड्रॉ करूया. ओके, सो देअरफॉर ABला ठेवायचं आहे आणि C पॉईंटपासून आपल्याला ड्रॉ करायचं आहे. ओके, सो देअरफॉर C पॉईंटपासून आपण ड्रॉ केलेला आहे आणि याला 90 डिग्रीचा आपल्याला सिम्बॉल दाखवायचा आहे. ठीक आहे, आणि हा पॉईंट आहे आपला T पॉईंट. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे की ह्याचे जे दोन्ही पॉईंट, हे जे तिन्ही लाईन आहेत या ठिकाणी इंटरसेक्ट होता. ह्या कॉन्करन्स पॉईंटला आपण बोलतो ऑर्थो सेंटर, तर O म्हणूया आणि ते नाव पण देऊन टाकूया लगेच, ऑर्थो सेंटर. आता विद्यार्थी मित्रांनो, मला मेडियन्स ड्रॉ करायचे. तर मेडियनसाठी मला काय करावं लागेल, फर्स्ट इथे A पासून एक C पॉईंटवरती ठेवूया. ACचा मी मिड पॉईंट ड्रॉ करून घेत आहे. ठीक आहे, सो देअरफॉर ACचा मिड पॉईंट इकडे आलेला आहे. इकडे एक आर्क A वरती ठेवा. A वरती ठेवून इकडे एक आर्क आणि इकडे एक आर्क. ठीक आहे, सो देअरफॉर याला आपण कनेक्ट करून घेऊया फास्ट लवकर. चला फास्ट कनेक्ट करून घेऊया. सो देअरफॉर मी ते कनेक्ट करून घेतलेला आहे. ही माझी लाईन आहे. ओके, हा माझा काय असणार आहे, हा मिड पॉईंट असणार आहे ACचा. ठीक आहे, सो देअरफॉर याला नाव देऊया आपण आता, याला M पॉईंट म्हणूया. ठीक आहे, सो M आणि हे काय असणार आहे, इक्वल असणार आहे. ओके, AM आणि MC इक्वल असणार आहे. ठीक आहे, आता आपला M ड्रॉ केलेला आहे. आपण कोणती मीडियन ड्रॉ करावं लागेल, आपल्याला ही ड्रॉ करावं लागेल. सो देअरफॉर मी B आणि M कनेक्ट करून घेत आहे. ठीक आहे, सो B आणि M मी कनेक्ट केलेला आहे. हा माझा मेडियन आहे. ठीक आहे, आता मला काय करायचं आहे, ABचा इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. तो B वरती ठेवलेला आहे माझा राऊंडर आणि ते वरती एक आर्क, खाली एक आर्क. सिमिलरली A पासून वरती एक आर्क आणि खाली एक आर्क. ठीक आहे, सो देअरफॉर याला आपण कनेक्ट करून घेऊया लवकर फास्ट. तर मी याला कनेक्ट केलेलं आहे. येस, कनेक्ट करून घेत आहे मी. ही माझी लाईन झालेली आहे. याला लाईन दाखवायची आणि माझा हा 90 डिग्रीचा पॉईंट असेल. याला आपण दाऊया MN देऊया. ठीक आहे, आता N देऊया आणि मला NC कनेक्ट करून घ्यावं लागेल. ठीक आहे, सो NC मी कनेक्ट करून घेत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पाहिला असेल, हा जो S आहे हा काय 90 डिग्री आहे आणि हा A पासूनच कनेक्ट झालेला आहे. ठीक आहे, तर म्हणजेच काय, ही माझी काय जाणार आहे, इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर होणार आहे ऑन BC. ठीक आहे, BC वरती काय, हा S जो आहे माझा मिड पॉईंट होईल, कारण हा जो आहे बघा, हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर A पासूनच जात आहे. ठीक आहे, जर मी आता याची जर परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केली, ठीक आहे, तर बघा हा कुठे येईल, तर C वरती ठेवला, वरती एक आर्क देऊया. ठीक आहे, या ठिकाणीच देतो मी आर्क. ठीक आहे, आणि खाली एक आर्क देऊया. सिमिलरली B पासून बघा हा कुठे येत आहे, म्हणजे हीच माझी परपेंडिक्युलर बायसेक्टर होणार आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला दाखवलं, प्रूफ करून पण दाखवलं. बघा, जर तुम्ही इथं पाहिलं तर बघा, हा जो AS आहे हा म्हणजे काय, माझा 90 डिग्री आहे. ठीक आहे, सो देअरफॉर म्हणजेच काय, तर हा जो माझा, ही काय होणार, माझी ॲल्टिट्यूड होणार, म्हणजे AS माझी काय झालेली आहे, ॲल्टिट्यूड झालेली आहे. ठीक आहे, सो देअरफॉर BS इज इक्वल टू SC होणार. ठीक आहे, सो देअरफॉर आय विल शो ओव्हर हिअर, हे दाखवतो मी, BS इज इक्वल टू SC आणि हा इक्वल असेल याच्याशी. ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय दिसतं, इथे सेंट्रॉइड पॉईंट झालेला आहे आणि ऑर्थो सेंटर. आता
सेंट्रॉइड पॉईंट कुठे येईल, या ठिकाणी येईल सेंटर पॉईंट, म्हणजे हा माझा जी पॉईंट आहे आणि हा जी पॉईंटला आपण सेंट्रॉइड नाव देऊया, सेंट्रॉइड. तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपलं ऑब्झर्वेशन, आपलं कन्क्लुजन काय बनेल, सो देअरफॉर पॉईंट ऑफ सेंट्रॉइड अँड पॉईंट ऑफ ऑर्थोसेंटर म्हणजे जी अँड सी, ओके, देज आर लाईज ऑन अ सेगमेंट ए एस. ठीक आहे, ए एस वरती लाईज होत आहे अँड दिस ए एस इज परपेंडिक्युलर ऑन बी सी. ठीक आहे, बी हे जो ए एस आहे हा काय आहे, बी सी वरती परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. ठीक आहे, सो देअरफॉर सेंट्रॉइड अँड ऑर्थोसेंटर आर लाईज ऑन अ वन सिंगल लाईन विच इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ बेस बी सी. ठीक आहे, म्हणजेच काय, आयसोस्केलस ट्रायंगलमध्ये जो बेस आहे बी सी त्याच्यापासून जी समोरच्या वर्टेक्सवरती आपण जी परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, तर त्या परपेंडिक्युलर वरतीच आपला सेंट्रॉइड आणि ऑर्थोसेंटर पॉईंट येतो. ठीक आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. ठीक आहे, सो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 7 आहे फिलिंग द ब्लँक्स. ओके, आपल्याला इथं जागा भरायच्या आहेत, जे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या भरायच्या आहेत. तर बघा क्वेश्चन एकदा रीड करून घेतो. पॉइंट जी इज द सेंट्रॉइड. पॉइंट जी काय, हा सेंट्रॉइड आहे ट्रायंगल ए बी सी. ओके, ऑफ ट्रायंगल ए बी सी. इफ आर जी इज इक्वल टू किती दिलेला आहे, 2.5 दिलेला आहे. तर आपल्याला जी सी फाइंड आउट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, जर इथे जी पॉईंट जर सेंट्रॉइड असेल तर आपण इथे लिहूया फर्स्ट आर सी इज मेडियन. काय आहे, मेडियन आहे अँड जी इज सेंट्रॉइड. ओके, सो देअरफॉर काय येईल, येस करेक्ट, जी सी अपॉन आर जी इज इक्वल टू 2/1, कारण हे 2:1 असतात. ठीक आहे, ऑलरेडी आपण बघितले जी सी आणि जी सी काय असणार, ट्वाईस असणार आहे ॲज कम्पेअर टू आर जी. ठीक आहे, तर आपल्याला काय दिलं, आर जी दिलेलं आहे. सो जी सीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर जी सी अपॉन 2.5 इज इक्वल टू 2/1, क्रॉस मल्टिप्लाय करूया. तो जी सी इज इक्वल टू काय येईल, 2.5 मल्टिप्लाय बाय 2. सो देअरफॉर आपल्याला जी सी इज इक्वल टू मिळेल 2.5 मल्टिप्लाय बाय 2. किती होतात, 2.5 प्लस 2.5 म्हणजेच 5 युनिट या ठिकाणी येईल. ठीक आहे, सो व्हॉट इज युनिट, आपल्या युनिट दिलेलं नाही तर आपण इथे युनिट लिहूया. ठीक आहे, सो जी सी इज इक्वल टू आपल्याला मिळालं आहे 5 युनिट. ओके, सो इथे लिहूया 5 युनिट. तर फर्स्ट आपल्याला आन्सर मिळालेला आहे. आता आपण सेकंड फाइंड आउट करूया. ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो बघा, सेकंड आपल्याला बी जी दिलेला आहे. बी जी किती दिलेला आहे, 6 दिलेला आहे आणि आपल्याला बी क्यू फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर त्यांनी आधी काय जी सी विचारला होता. ठीक आहे, आता त्यांनी काय केलेलं आहे, बी जी दिलेलं आणि पूर्ण आपल्याला बी क्यू फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, सो देअरफॉर बघा इथे मी डायमेन्शन लिहून घेतो. हा आहे 6, आपल्याला बी क्यू फाइंड आउट करायचं, जी क्यू नाही तर बी क्यू फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, सो देअरफॉर आपण इथे लिहूया काय येणार इथे, सो BQ is median and G is a centroid, so therefore BG upon GQ, कारण B काय आहे, सेंट्रॉइड पॉईंट आहे. सो देअरफॉर BG घ्यायचा इज इक्वल टू 2/1. ठीक आहे, तो BGचं डायमेन्शन किती दिलेलं, 6 दिलेलं आहे. तर 6/GQ इज इक्वल टू 2/1. तर या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊया. सो देअरफॉर क्रॉस 2 मल्टिप्लाय बाय GQ, 2 मल्टिप्लाय बाय GQ इज इक्वल टू 6. सो देअरफॉर GQ इज इक्वल टू येणार 6/2. जी क्यू इज इक्वल टू मला मिळालेला आहे 3 युनिट. ठीक आहे, बट आपल्याला जी क्यू फाइंड आउट करायचं आहे का नाही, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, बी क्यू फाइंड आउट करायचं आहे. सो देअरफॉर बी क्यू इज इक्वल टू लेंथ ऑफ बी क्यू इज इक्वल टू काय आहे, लेंथ ऑफ बी जी प्लस लेंथ ऑफ जी क्यू. ठीक आहे, सो जी क्यू या ठिकाणी येईल. सो देअरफॉर बी जी आपल्याला किती दिलेला आहे, 6 दिलेला आहे प्लस 3. सो आय विल गेट 9 युनिट. किती मिळालेलं आहे मला, 9 युनिट या ठिकाणी मिळालेलं आहे. सो देअरफॉर आय विल राईट द आन्सर. या ठिकाणी मी आन्सर लिहित आहे 9 युनिट. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो थर्ड वन बघा, या ठिकाणी आपल्याला लेंथ ऑफ ए पी दिलेला आहे 6 युनिट. देन ए जी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि जी पी पण फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर बघा ए पी म्हणजे हे टोटल आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, ए पी आपल्याला दिलेलं आहे 6 युनिट. ओके, आणि आपल्याला ए जी आणि जी पी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर आपण इझिली फाइंड आउट करू शकतो, याच्यामध्ये काही वाद नाही. ठीक आहे, सो देअरफॉर फर्स्ट वी राईट डाऊन, आपण इथे लिहूया AP is median and G is a centroid, so therefore AG upon GP is equal to 2/1. So therefore I will get AG is equal to twice of GP. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर मला AG is equal to twice of GP मिळेल. ह्याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, लेंथ ऑफ AP म्हणजे AP इज इक्वल टू काय होणार, AP इज इक्वल टू AG प्लस GP होईल. ठीक आहे, AG ची व्हॅल्यू आहे का माझ्याकडे, येस. सो देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1
अँड ए पी इज इक्वल टू 6, कारण खाली गिवन दिलेलं आहे. सो देअरफॉर 6 इज इक्वल टू काय येणार, ए जी आपल्याला किती मिळालेलं आहे, ट्वाइस ऑफ जी पी प्लस जी पी. ठीक आहे. सो देअरफॉर इथे होणार 6 इज इक्वल टू 2 + 1 3 जी पी. ठीक आहे. सो देअरफॉर जी पी इज इक्वल टू मला मिळाले 6/3, कारण इथे मल्टिप्लाय आहे. सो जी पी इज इक्वल टू मला मिळेल 3 1 जा 3 2 जा, तर 2 युनिट मला मिळालेलं आहे जी पी. ठीक आहे. सो देअरफॉर इथे मी लिहून टाकतो लगेच फास्ट, जी पी मला मिळालेलं आहे 2 युनिट. आता मला ए जी फाइंड आउट करायचं, देअरफॉर ए जी इज इक्वल टू काय येईल, सो आय विल राईट ओव्हर हिअर. तर ए पी इज इक्वल टू ए जी प्लस जी पी. सो देअरफॉर ए जी इज इक्वल टू काय होईल, ए पी मायनस जी पी. सो ए पी किती दिलेला आहे, 6 दिलेला आहे, मायनस जी पी किती आपण फाइंड आउट केला, 2 फाइंड आउट केला आहे. सो देअरफॉर ए जी इज इक्वल टू 4 युनिट या ठिकाणी येईल. ठीक आहे. सो 4 युनिट या ठिकाणी आलेला आहे. सो आय विल राईट ओव्हर हिअर 4 युनिट. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आर जी जी सी मला मिळालेला आहे 5 युनिट, बी क्यू मला मिळालेला आहे 9 युनिट, ए जी मला मिळालेला आहे 4 युनिट आणि जी पी मला मिळालेला आहे 2 युनिट. ठीक आहे. सो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो याच ठिकाणी आपला हा प्रॅक्टिस सेट नंबर 4.1 या ठिकाणीच एंड होत आहे. तर तुम्हाला सर्व प्रश्न व्यवस्थित समजले असेल. तर आता आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.